चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा आणि या चैत्र नवरात्रीमध्ये कुठल्या कुठल्या आपल्या कुलदेवीसाठी आपण सेवा केल्या गेल्या पाहिजे, चैत्र नवरात्रीचा शुभमुहूर्त काय आहे, या दिवशी आपण या दिवसापासून घट बसवतो जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये बसवत असतो। तर कुलदेवीची जर सेवा तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये केली तर कुलदेवी जी आहे तर ती सदैव तुमच्या पाठीशी राहील। आपली देवी आई आपला साथ सोडून कधीही जाणार नाही। आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ बऱ्याचशा महिलांनी केलेला आहे, त्यांना त्याची अनुभूती सुद्धा आलेली आहे। कित्येक ताईंनी माझ्यासोबत त्यांचे अनुभव शेअर केलेले आहे। पुरुष मंडळी सुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात। तर त्यामुळे या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला कुठल्या सेवा करून आपल्याला पुण्य कमवून घेता येईल की जेणेकरून आपल्यावर संकट दुःख अडचणी येणार नाही, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व अडचणी जर संपून जाव्या असं मनापासून वाटत असेल ना तर नक्की महिलांनो, दादांनो, या चैत्र नवरात्रीमध्ये जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा। गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होतं तर ते रामनवमीपर्यंत असतं। तर बरेचसे जण बघा चैत्र नवरात्रीमध्ये घट बसवत असतात। बऱ्याचशा लोकांकडे अखंड दिवा लावला जातो, याची माहिती मी तुम्हाला आधीच दिलेली आहे। तर चैत्र नवरात्रीमध्ये घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा केल्यामुळे घरातली नकारात्मकता नाहीशी होते, सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि मग दुःख अडचणी संकट जे आहे तर ते येत नाही। आयुष्यामध्ये सगळ्यांची प्रगती होते, घरातल्या सगळ्यांची प्रगती होते आणि प्रत्येक घरातील आई वडिलांना हेच वाटत असतं माझ्या घरातल्या लोकांची सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे, अडी अडचणी दुःख येऊ नयेत आणि आले तरी त्याच्यावर मात करण्याची ताकद आपल्या देवी आईने, आपल्या कुलदेवतांनी आपल्याला द्यावी अशी आपण नेहमी इच्छा बाळगत असतो। तर बघा शारदीय नवरात्रीला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या चैत्र नवरात्रीला सुद्धा आहे। तर चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून आपण साजरी करत असतो। गुढीपाडव्याला पण बघा किती महत्त्व आहे। 3.5 शुभमुहूर्तांपैकी हा एक शुभमुहूर्त मानला जातो आणि या दिवशी घटस्थापना केली जाते। म्हणजे जसं आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो तर घटस्थापना कशी करायची याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते। तुमच्या घरी चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतील तर नक्की त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापना करा, त्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे। कुलदेवीची घटस्थापना केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद भरभरून येतं, कुलदेवीचा कृपाशीर्वाद राहतो। आणि घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो तर बघा, आणि तुम्ही जर घटस्थापना करत नसाल तर तुम्ही अखंड दिवा लावा। दिवा लावण्याला काही असं रिस्ट्रिक्शन नाही, कोणी असं म्हणू नाही शकत की नाही ते आमच्याकडे दिवा नाही लावत। बघा तुम्ही काहींच्या देवाऱ्यामध्ये बघितलं असेल 12 महिने 24 तास तेवत राहील असा दिवा लावला जातो। तर त्यामुळे आपण 10 दिवस 9 दिवस तर लावू शकतो। आणि यामुळे बघा दिवा का लावला जातो, उगाचच दिवा लावायचा म्हणून लावत नाही, त्यामागे सुद्धा कारण आहे। दिव्यामुळे प्रकाश येतो, तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येण्यासाठी, आपल्या आयुष्यातला अंधार दूर होण्यासाठी, अंधार म्हणजे काय, दुःख अडी अडचणी संकट, तर ते निघून जाण्यासाठी, प्रकाश येण्यासाठी आपल्याला देवासमोर दिवा लावायचा असतो। आणि आपण जी काही सेवा करतो तर त्यावेळेस दिव्याच्या साक्षीने करत असतो, म्हणजे दिवा त्याची एक साक्ष देत असतो। आपण केलेल्या सेवेचा दिवा जो आहे तर तो साक्ष देतो आणि त्याचं इच्छित फळ आपल्याला देत असतो। म्हणून बघा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बघा या नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी जेव्हा गुढीपाडवा असतो तर गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रोज तुम्हाला रामरक्षेचं पठण करायचं आहे। यूट्यूबला लावा, तुम्ही तोंडाने म्हणा चालेल, पण दररोज तुम्हाला किमान एकदा तरी घरामध्ये रामरक्षा जी आहे तर ती म्हणायची आहे। यूट्यूबवर तुम्ही सकाळी सकाळी लावून दिली तरी सुद्धा चालेल, पण रामरक्षा घरामध्ये तुम्हाला त्याचे ध्वनी जो आहे तो पसरलाच पाहिजे, यामुळे निगेटिव्हिटी कमी होते। यानंतर चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत म्हणजे जवळपास गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याची पौर्णिमा येईपर्यंत तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात। तुम्ही रामनवमीपर्यंत पण करू शकतात। आता बघा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ बऱ्याचशा ताईंनी घेतलेला आहे, कारण काय, हा ग्रंथ जो आहे ना, हा जर तुम्ही वाचाल तर याचं तुम्हाला एकदा वाचनाने सुद्धा तुम्हाला फळ मिळतं। हा संपूर्ण ग्रंथ म्हणजे एक पाठ असतो। आता यामध्ये बघा 13 अध्याय असतात, तर संपूर्ण अध्याय एकाच वेळेस वाचणं याला संपूर्ण पाठ असं म्हणतात। तर हा ग्रंथ कसा वाचायचा, कुठे वाचायचा, कधी, त्याच्यासाठी नियम काय आहे याची सुद्धा माहिती देणारा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते। बघा व्हिडिओच्या खाली मोरचा ऑप्शन असतो, तिथे जर तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा याची मी तुम्हाला लिंक देते। अगदी थोडक्यात पण मी तुम्हाला पुढे सांगते कसा करायचा। दुसरी गोष्ट म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहे। तर बघा बरेचसे लोक 9 दिवस उपवास करतात, कोणी उठता बसता म्हणजे गुढीपाडव्याला उपवास धरतात आणि शेवटच्या दिवशी रामनवमीला धरतात, बाकीमध्ये उपवास धरत नाही। जमल्यास या 9 दिवसांमध्ये तुम्हाला मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे।
बघा, आपण नाही सेवा करते, नाही काही करते, तर अशा चुका होऊ नका देऊ. मांसाहार जो आहे तो टाळायचाच आहे, की जेणेकरून मग आपला काही वाईट गोष्टींचा सामना करावा लागणार नाही. यानंतर चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्ही व्रत करताय, दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय, काही तुम्ही अजून दुसरं कुठला उपवास वगैरे काही करताय, तर दिवसा झोपणं टाळायचं आहे. यानंतर नवरात्रीमध्ये बघा, आपल्याला चामड्यापासून बनवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या घालायच्या नाही आहे, कारण ते लेदर असतं, आपण जनावरांच्या स्किनपासून ते बनवलं जातं. यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे चुकूनसुद्धा घरातल्या स्त्रीचा अपमान होऊ नका देऊ. घरातली स्त्री ही देवीचं रूप असते, तर त्यामुळे अजिबात आपल्याला घरामधल्या स्त्रीचा अपमान वगैरे होईल असं काही तुम्हाला बोलायचं नाही आहे. शिवी वगैरे भांडणं घरामध्ये होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, तर असे काही छोटे छोटे नियम आहे, हे आपल्याला पाळायचे आहे. फार असं काही नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दान करायचं आहे. यथाशक्तीने जमेल ते दान करा. अन्नाचं दान करा. कोणाला पैसे पाहिजे असतील, पैसे शक्यतो देण्यापेक्षा बघा, कोणाला काहीतरी तुम्ही घेऊन द्या, काहीतरी कपडे द्या, ब्लँकेट द्या, उन्हाळ्याचे दिवस आहे, छत्री घेऊन द्या, चपला घेऊन द्या, हे दान करा. काहीतरी विचार करा. उगाचच आत्ता काय म्हणजे त्या लोकांना कसली गरज आहे याचं तुम्ही दान करा. एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जा, तिथे त्यांना विचारा की आपल्याला म्हणजे तिथे कसली गरज आहे. ते लोक सांगतात. आता आम्ही जिथे आश्रमात जातो ते तिथे आम्ही एकदा फोन करून विचारतो की सध्या ताई कसली गरज आहे. मग ते सांगतात तेल द्या, किंवा काही साखर द्या, धान्य द्या, किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या द्या. असं त्यांना विचारून दिलं ना, तर मग आपल्याला पण मनाला समाधान वाटतं की नाही, आपण दिलेली गोष्ट त्यांच्या कामी आलेली आहे. ठीक आहे, तर ह्या तुम्ही मनापासून काहीही दान करा, यथाशक्तीने करा, चालेल असं काही नाही. किंवा तुम्ही एखाद्या शाळेमध्ये बघा बुक्स पण देऊ शकतात. जी गरीब मुलांची वगैरे शाळा असते तिथे तुम्ही नोटबुक वगैरे देऊ शकता. ठीक आहे, आता दुर्गा सप्तशतीचा पाठ बघा तुम्हाला करायचा आहे. यामध्ये 1 ते 13 अध्याय असतात. तुम्ही गुढीपाडव्यापासून चैत्र पौर्णिमेपर्यंत याचे जमेल तितके जास्त पाठ करा. बघा, आपण काय करतो, बापरे 21 पाठ, बापरे 51 पाठ, असे संख्या ऐकूनच मग कधी कधी आपल्याकडून कंटाळा करतो. पण असं मनाशी धरू नका. फक्त देवीला पहिल्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही देवासमोर नमस्कार करा, मुजरा करा आपल्या स्वामींना, आणि मनापासून सांगा की मी हे पाठ करत आहे, जमेल तितके जास्त पाठ देवी आई माझ्याकडून करून घे. आणि मग तुम्हाला जमतील तशी. यामध्ये 13 अध्याय आहे. संपूर्ण एका दिवसात तुम्ही 1 पाठ करू शकतात. 2 दिवस मिळून 1 पाठ करा, 3 दिवस मिळून 1 पाठ करा. पण करण्याला महत्त्व आहे आणि मन लावून करा. जेवढी तुम्ही सेवा करताय ना, रोज 15 मिनटं म्हणा, अर्धा तास म्हणा, तर तुम्हाला मन लावून करायची. आणि याचा अजून इन डिटेल हा पाठ तुम्ही कसा करू शकता, त्याचे नियम अटी काय आहे, याची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, त्यामध्ये सगळं आहे. तर तुम्ही तिथे सगळी माहिती ऐकून तुम्ही व्यवस्थित करा, नियमांनी करा. दुसरी गोष्ट, दुर्गा सप्तशतीचा पाठ पुरुष, स्त्री, मुली, वयस्कर लोक कोणीही करू शकतं. असं त्यासाठी काही नाही की याने नाही करायचा, त्याने नाही करायचा. ठीक आहे, खूप महत्त्वाची सेवा आहे. आणि बघा, काही प्रॉब्लेम असतील, मूलबाळ होत नाही आहे, नवरा बायकोचे भांडणं अगदी घटस्फोटापर्यंत आलेले आहे, सासू सुनांचे काही वाद आहे, पैशाच्या काही अडचणी आहे, कर्ज घेतलेलं आहे, पण आता पैसे म्हणजे येण्याचे जे मार्ग आहे ते बंद झालेले आहे. कष्ट आपल्यालाच करायचे. तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ कराल आणि घरी राहून झोपा काढाल, नोकरीला जाणार नाही आणि पैसे आपोआप कर्ज फेडले जाईल, असं कधीही होणार नाही. ती काही जादू नाही आहे. पण आपण जे कष्ट करतो तर त्याला कुठेतरी फळ मिळालं पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. त्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. आणि हे दिवस प्रभावी आहे चैत्र नवरात्रीचे, तर त्यामुळे नक्की तुम्ही या गोष्टी करा. पहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी लाल पिवळ्या पोटलीचा मी तुम्हाला सांगितलं होतं, ती बांधायची आहे. ती पोटली तुम्हाला पाहिजे असेल, स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल. पोटलीचा सुद्धा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. फक्त बघा, पाठ तुम्ही करणार असाल ना, तर तो मनापासून करा. जेवढी तुम्ही सेवा करताय ना, तेवढे तुम्हाला मनापासून करायची आहे. बाकी त्याचे नियम वगैरे पण त्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे. आत्ता मी सगळी माहिती सांगत बसले ना, तर खरंच व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर होतील. तो व्हिडिओ जर तुम्ही मनापासून बघितला, पाठ करायचा असेल, नक्की तो व्हिडिओ बघा तुम्ही. ठीक आहे, तर बघा, चैत्र नवरात्री कशी साजरी करायची, घटस्थापना, त्यानंतर अखंड दिवा आपण कसा लावू शकतो, नियम काय आहे, संपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.